काय तू थोरणार असं आहेस. 8-9 वर्षाचा महेश आपल्या वडिलांसंगे शेजारच्या गावी असलेल्या एका नातेवाईकाकडे जायला निघाला. आई त्याला भाकरी खाऊ निघण्याचा आग्रह करू लागली असता तो म्हणाला, आई मला जर बिलकुल भूक लागलेली नाही तर उगाचच भाकरी खाण्यात वेळ कशाला घालवू. पण महेशदास व त्याचे वडील गावच्या सत्याला लागले आणि थोडी चाल होताच महेशदासच्या पोटात भुकेमुळे कावळे कोकलू लागले. त्या वढ्यात रस्त्याच्या कडेला देवाचे एक देऊळ लागले. महेशदासचे वडील त्याच्यासह त्या देवळात शिरले. मंदिराच्या गाभ्यातील ब्रह्मदेवाच्या त्या चतुर्थी म्हणजे 4 तोंडी असलेल्या मूर्तीला वडील मनोभावे नमस्कार करू लागले. असा भूक अनावर झालेला महेशदास हा हमीश रडू लागला. ते पाहून वडिलांनी विचारलं, महेश तू असा एकाएकी रूढ का लागलास. आई आपल्याला भाकरी खाऊ निघण्याचा आग्रह करीत असतानाही आपण तीच ऐकलं नाही. तेव्हा आता आपण खरं कारण सांगितल्यास वडील आपल्याला ओरडतील अशी भीत वाटून हजरजबाबी महेशदास म्हणाला, बाबा मला एका सुद्धा पडसे आल्यावर ते पाहू लागले की ते पुसता नाकी 9 येते. मग या 4 तोंडे की त्याचे किती हाल होते असतील. त्यावेळी होण्या हालांच्या नुसत्या कल्पनेमुळेच मला रडू येतेय. आपला मुलगा का रडतो याची कल्पना असल्यामुळे त्याने केलेले हे कारण ऐकून वडील शक्त झाले आणि म्हणाले, बाळ
झाला